बारामतीच्या पश्चिम पट्ट्याला अवकाळी पावसाचा गारपिटीचा फटका, बांधावर जात योगेंद्र पवारांचा सरकारला इशारा। सध्या राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे। काही भागात उन्हाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे, तर काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे। दरम्यान बारामती तालुक्यात देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे। याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे। फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी शरद पवार गटाचे युवा नेते योगेंद्र पवार यांनी केली। सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। त्यामुळे लवकरच आम्ही आंदोलन करणार असल्याचे योगेंद्र पवार यांनी सांगितलं। भाजीपाला पिकांसह फळबागा जमिनीवर आडव्या। बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा तडाखा दिला आहे। होळ, सदोबाची वाडी, वडगाव, निंबाळकर, निंबूतसह परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। भाजीपाला पिकांसह फळबागा जमिनीवर आडव्या झाल्यात। यानंतर शरद पवार गटाचे युवा नेते योगेंद्र पवार यांनी होळ, सदोबाची वाडी, वडगाव, बुद्रुक यासह इतर परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांशी संवाद साधत योगेंद्र पवार यांनी एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला। सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही, म्हणून लवकरच आम्ही आंदोलन करणार असल्याचे देखील योगेंद्र पवारांनी सांगितलं। परभणी जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। परभणी जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला, तर काही भागात गारपीटही झाली आहे। अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर शेतकरी वर्गात पिकांच्या नुकसानीची चिंता व्यक्त होत आहे। गंगाखेड तालुक्यातील तांदुळवाडी गावात गारपीट ही झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व भडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व भडगाव तालुक्यात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। काही वेळातच पावसाने जोर धरल्याने रस्त्यांवर पाणी साचले, तर वाहन चालक आणि नागरिकांची धावपळ उडाली। दरम्यान भडगाव तालुक्यातील गुढे, आडसे व जुवारडी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे। अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे ग्रामीण भागातही मोठा परिणाम दिसून आला असून गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज झालेल्या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या उकाड्यात काही प्रमाणात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यात पुढील 2 दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागात 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। काय सांगताल आपण, अतोनात नुकसान झालेले केळीबाग, पेरू असं बऱ्याच भरपूर झालेलं आहे आणि बऱ्याच गावांमध्ये बारामतीतल्या पश्चिम भागातल्या बऱ्याच गावांमध्ये असंही नुकसान झालंय। काल दुपारी साधारण 3-3:30 वाजता इथं वारं सुरू झालं। वारं इथं चालू असताना गारपीट, पाऊस आणि असं एक वादळ आलं आणि इथले सगळी पिकं ही आडवी गेलीत। मग होळ असेल, वडगाव निंबाळकर असेल, सदोबाची वाडी, असे बरेच गाव आहेत, कुर्णेवाडी, अजून कुठली आपली गाव, सस्तेवाडी असेल, बऱ्याच गावांमध्ये शेतकऱ्यांची पिकं सगळी आडवी झालेली आहेत। त्याची पाहणी आम्ही करायला आलोय। साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी आपल्या पंधऱ्यामध्ये पण असंच झालेलं, तिथंही आम्ही गेलेलो, तिथंही आम्ही पाहणी केली। तिथं आम्ही शासनाकडे अशी एक मागणी केली होती की प्रत्येक शेतकऱ्याला जो पंचनामा करेल साधारण एकरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। कारण खर्च आता वाढलाय, 5,000 आणि 10,000 काय होत नसतं। कमीत कमी 1 लाख रुपये तरी आपल्या इथं शेतकऱ्यांना असे हे शासनाकडून पैसे हे भेटले पाहिजेत, ही अशी आमची मागणी आहे। आता दौरा आमचा चालू आहे, 3-4 गावं आम्ही आता बघितलीत आणि आता इथून पुढेही आम्ही जाणार आहे। आणि आमचे जे काही आता गावं राहिलीत, बजरंगवाडी असेल, लाटे असेल, कुर्णेवाडी असेल, ह्या सगळ्या गावांमध्ये पण नुकसान बरंच झालेलं आहे, तेही आम्ही बघून घेणार आहे। मागच्या वेळी देखील काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही, त्याबद्दल काय सांगा? मदत ही मिळत नाही। ह्याच्या पूर्वीची मदत पण आम्हाला सगळ्यांना कुणालाच मदत मिळालेली नाहीये, तरी आम्ही प्रयत्न करतो
आम्ही आता एक आंदोलन पण करणार आहे. शासनाचं लक्ष शेतकऱ्यांकडे असावं. आज शेतकऱ्यांसाठी जर कुणी चांगलं काम किंवा फायदा करून दिला असेल तर तो फक्त आणि फक्त पवार साहेबांनी तेव्हा करून दिला. मोदी साहेब जेव्हा सत्तेत आले 2014 मध्ये, तेव्हा आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलेलं की शेतकऱ्यांचं इन्कम हे दुप्पट करणार, फार्मर इन्कम डबल करणार. पण तसं काय होताना आपल्याला दिसत नाहीये. कांद्याला भाव नाहीये, गारपीट किंवा शेतकऱ्यांना कुठलंही नुकसान झाल्यावर शासन इथं लक्ष देत नाही, शेतकऱ्यांसाठी धावत येत नाही, मदत त्यांना करत नाही. आमची एवढीच अपेक्षा आहे की जरी तुम्ही आमचं उत्पन्न किंवा आमचं इन्कम जर तुम्ही डबल करत नसाल किंवा होत नसेल, आता 10-12 वर्ष झाली आम्ही थांबलोय आमचं इन्कम वाढण्यासाठी, ते काय होत नाहीये. पण कमीत कमी असं जेव्हा एक संकट आमच्यावर जेव्हा येते तेव्हा शासनाने धावून आलं पाहिजे, आम्हाला मदत केली पाहिजे. कमीत कमी एकरी 1 लाख रुपये तरी आम्हाला दिलं पाहिजे. आमचा खर्च सगळा निघणार नाहीये 1 लाखामध्ये, पण थोडीफार आम्हाला मदत होईल एवढीच आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे. आणि तुमच्या माध्यमातून आमचा एक प्रयत्न आहे की शासन हे आमच्याकडे पण म्हणजे शेतकऱ्यांकडे लक्ष दे. बारामती तालुक्याच्या काही भागामध्ये गारपीट आणि पाऊस झाल्याचं निदर्शनाला आलेलं आहे. साधारणतः आपल्या वडगाव निंबाळकर आणि त्या परिसरामध्ये पाऊस झाल्याचं दिसून येत आहे. एक होळ सदोबाची वाडी, सस्तेवाडी ह्या गावांमध्ये काही ठिकाणी पिकांचं नुकसान, वडगाव निंबाळकर, कोराळे बुद्रुक, माळ शिकारेवाडी, थोपटेवाडी या गावांमध्ये सुद्धा थोडंफार प्रमाणात नुकसान आणि शिरसनेमध्ये थोडंफार प्रमाणात नुकसान असं झाल्याचं आढळून आलेलं आहे. त्यात वादळी वारे, गारपीट आणि पाऊस अशा 3 प्रकारचं नुकसान होतं. त्यात काही शेती पीक, काही फळ पीक आणि काही घरांचं नुकसान अशा पद्धतीचं नुकसान झाल्याचं रिपोर्टिंग आतापर्यंत आलेलं आहे. प्रत्येक नुकसानीच्या बाबतीमध्ये पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक यंत्रणेला आपण दिलेले आहेत. त्यानुसार तात्काळ ते सर्व लोक आजपासून पंचनाम्याला सुरुवात करतील आणि लवकरात लवकर आपण ते पंचनामे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून पुढील कारवाईसाठी आपण त्यांच्याकडे देणार आहे. शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काय आवाहन करा? आता सध्या स्थितीत आपल्या काही ठिकाणी जसे वादळी वारेचा पाऊस आहे, काही ठिकाणी विजा पडण्याची शक्यता आहे. तर सर्वांना हेच आव्हान आहे की असं काही परिस्थिती निर्माण झाली तर आपण थोडं सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि त्यानंतर वादळी वारे कमी झाल्यानंतर आपल्या बाकीच्या कामांसाठी बाहेर पडावे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.